हॅलो, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर विजय काळे परत स्वागत करतो आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ विजू. आज मी बरेच दिवसांनी आलो आहे पार्कमध्ये. ॲक्च्युली आज वेळ भेटला, म्हटलं चला पार्कला जाऊया. तर पार्कला आल्यानंतर मला एक खूप छान झाड दिसलं आहे. तुम्ही बघितलं असेल तर त्या झाडाची थोडीशी एक इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला देतो आहे. बघा, 2 मिनटं दाखवतो आहे. या पानांवरून तुम्हाला झाड ओळखता येईल का? बघा, पानं दिसलेत किती छान एका रांगेत पानं आहेत बघा. हा आहे आपला राज्य फुलाचा वृक्ष, म्हणजे ताम्हणचं झाड. हा याचं जे फूल आहे ते आपलं राज्य फूल आहे. आणि याचं हे जे पान आहे हे थोडंफार कदंबसारखं आहे. कदंब वृक्ष असतो त्याच्यासारखं पान आहे याचं. त्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला तुम्हाला दाखवायची होती आज, ती याची हे फळं. हे बघा, छान आहे बघा. असं वाटतं आहे की द्राक्ष मोठ्या साईजचे, अंगूर किंवा आवळे यांचा गुच्छ लागलेला बंच. याचे फळं असे बंचमध्ये येत असतात. ॲक्च्युली हे फळं सध्या आता ओले आहेत. हे जेव्हा पूर्ण वाळतात उन्हाने तेव्हा हे बघा, हे ॲक्च्युली हे फळ आहे. हे सध्या फळ ओलसर आहे. हे जेव्हा उन्हाने पूर्ण वाढतात तेव्हा या बॅक साईडने, म्हणजे इथून हे फळ तडकतं आणि इथून ब्रेकआउट झाल्यानंतर याच्यातल्या ह्या बिया ज्या आहेत ह्या अतिशय पातळ अशा, जसे आपले पोहे असतात खायचे तसं याच्या बिया असतात. ह्या बिया मग खाली पडतात किंवा अतिशय हलक्या असल्याने ह्या हवेनी पण उडून जाऊ शकतात. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, सीड डिस्पर्जल बाय एअर. हवेद्वारे बीज प्रसार आणि उडून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथून रुजून तिथं ते झाड येतं. ॲक्च्युली सध्या फुलांचा याचा मोसम, म्हणजे सध्या वेळ नाही आहे, फुलांची वेळ निघून गेली आहे ताम्हणची. बट याला वरती काही ठिकाणी फुलं लागली आहेत बघा. हे दिसलेत? हे आपलं राज्य फुलं आहे ताम्हण. ताम्हण म्हणतं, कोणी जारूळ म्हणतं किंवा कोणी बोंडारा पण म्हणतं. तर खूप छान असं झाड आहे आणि पूर्वी आपल्याकडे नाही दिसायचे, बट आता बागेत वगैरे जिकडे तिकडे हे झाडं दिसतात. त्याचं पान थोडंसं लांबट येतं. हे बघा, पानांची रांग किती छान आहे. खूप सुंदर असं झाड आहे. आणि ह्याच्यावर एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवतो आहे बघा. हा बघा, हा सनबर्डचा नेस्ट आहे. सनबर्डने नेस्ट केलेला आहे याच्यावर. सनबर्ड म्हणजे आपला शिंजीर, ज्याला आपण शिंजीर पक्षी म्हणतो, त्याचा नेस्ट आहे त्यांनी केलेला आहे याच्यावर. आणि हे फळं जेव्हा सुकतात आणि ओपन अप होतात तेव्हा बघा हे असे काहीतरी याला दिसलेले आहेत. हे बघा, हे फळं वाळून सुकून ओपन अप झालेले आहेत आणि त्यातनं मग त्याचा बीज प्रसार होतो. असं आपलं हे ताम्हण फूल, राज्यफूल महाराष्ट्राचं, त्याचं हे झाड आहे. खूप सुंदर असं झाड आहे. त्याची फळांची आणि फुलाची मला माहिती तुम्हाला द्यायची होती आज. चला, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओला जे नेचर संबंधित राहील. माझ्या यूट्यूब चॅनलला वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ विजूला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुमचे काही जे काही तुम्हाला माहिती किंवा काही त्याच्यावर कमेंट्स असतील ते नक्की सुचवा मला. चला, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल फॉर नेचर. बाय.